प्रेज लॉर्ड. प्रभू परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्मरण करूया, कारण आपला प्रभू चांगला आहे आणि त्याने आपल्याला मागील आठवडाभर सांभाळलं आणि पुन्हा आज तो आपल्याला त्याच्या पानगृहामध्ये घेऊन आलेला आहे. म्हणून आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्मरण करूया. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे पश्चाताप. पश्चातापाविषयी जर आपण बोललं, आपण ऐकतो की आज पश्चाताप म्हणजे काय जर सांगितलं तर बरेच जण सांगतील की पश्चाताप म्हणजे की एखाद्या गोष्टीपासून काय करणं, मागे फिरणं, पश्चाताप होणं की नाही बाबा हे मी चुकीचं करत होतो आणि त्याची चुकीची जाणीव होणे आणि त्यापासून परावृत्त होणे म्हणजे मागे फिरणे आणि ती गोष्ट पुन्हा न करणे म्हणजे पश्चाताप. पण आजच्या या जगामध्ये पश्चातापाचा जो हा अर्थ आहे तो म्हणजे फक्त पापा संबंधीचाच पश्चाताप. मग त्याच्यामध्ये कोणते पाप आहेत? मग पाप अनेक प्रकारचे आहेत. खोटे बोलणे आहे, लबाडी आहे, खून करणे आहे, चोरी, व्यभिचार की नाही, दारू पिणे, सिगरेट पिणे, वेगवेगळे व्यसन करणे, याला आपण काय म्हणतो? पाप म्हणतो. आणि आजच्या या युगामध्ये पश्चातापाचा अर्थ फक्त एवढाच घेतला जातो की ह्या वाईट सवयीपासनं, या वाईट व्यसनांपासनं, कुमार्गांपासनं मागे फिरणे म्हणजे पश्चाताप, एवढाच त्याचा अर्थ घेतला जातो. आणि त्याला एक वचन आहे, सपोर्टिंग वचन म्हणजे प्रेषितांची कृत्य, याचा 17वा अध्याय आणि 30वा वचन. तर अज्ञानाच्या काळाकडे देवाने कानाडोळा केला, परंतु आता तो सर्व मनुष्यास आज्ञा करतो की सर्व ठिकाणी त्यांनी पश्चाताप करावा. आता हे पाऊलाचं वचन आहे. पाऊल प्रेषितांच्या कृत्यामध्ये बोलताना तो म्हणत आहे की काय करावं? पश्चाताप करावा. पण त्या काळची परिस्थिती लोक ध्यानात घेत नाही. त्या काळी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आज देखील आहे. कोणी म्हणाल की नाही त्या काळी वेगळी परिस्थिती, आज वेगळी, ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. त्या काळची परिस्थिती लोक विचारात घेत नाहीत आणि लक्षात घेत नाहीत. आणि पश्चातापाचा अर्थ ते फक्त एवढाच लावतात की काय, खून करू नये, व्यभिचार करू नये, चोरी करू नये आणि XYZ व्यसनापासून मागे फिरणे. पण त्याचा मूळ अर्थ पश्चाताप देवाने बायबलमध्ये कशासाठी वापरला, हा शब्द कशासाठी वापरला हे सर्वजण विसरले आहे. की कशापासून कशाचा पश्चाताप करणे, कशापासून मागे फिरणे. बायबलमध्ये बरेचसे पश्चाताप कर आणि काय कर, विश्वास धर की नाही, म्हणजे काय होईल, तुझे तारण होईल. हे वचन आपण सर्रास वाचतो. पश्चाताप कर आपण करतो, हां आपण पापांपासून पश्चाताप करतो की नाही, माझं हे चुकलं, मी ह्या मार्गात होतो, वाईट मार्गात होतो, व्यसनामध्ये होतो, एवढंच त्याचं आज अर्थ घेता येतो. आणि या वचनाचं ते सांगत आहे की पश्चाताप करायला लावलेलं आहे, पश्चाताप करायला लावलेलं. हो, बायबल मी सांगते पश्चाताप करायला लावलेला आहे की नाही. आणि तो कशापासून आहे? पापांपासूनच आहे का? फक्त पापांपासूनच नाही. तर आज आपण पश्चाताप केला की हा आपण पश्चाताप केला, पापन क्षमा, उद्या पुन्हा आपण काय करतो? पाप करतोच. असं कोणी आहे की इथे बसलेलं की जो म्हणाल की मी पाप करत नाही? नाही, काहीतरी म्हटलं तर कधीतरी आपल्याला खोटं बोलावंच लागतं. नाही काय म्हटलं तरी कधी आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीचा लोभ येतो, मग कोणतीही गोष्ट असू द्या. नाही काय म्हटलं तरी आपल्या मनात राग येतो मनामध्ये. काही जरी किती नाही म्हटलं तर एखाद्याविषयी मत्सर निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो. आणि मग ह्या भावना जी आहे, हे जे पाप आहे, हे बाप्तिस्मा घेतल्यानंतरही मनुष्यामध्ये आहे की नाही? कुणी असं म्हणू शकेल का नाही ह्या जे मी गोष्टी सांगितल्या कोणा आम्हामध्ये नाही आहेत, कधीच आम्हाला राग आला नाही, कधीच आम्ही खोटं बोललो नाही, कधीच एखाद्या गोष्टीविषयी म्हणा आमच्या मनामध्ये लोभ आला नाही किंवा एखाद्याचा आम्ही द्वेष केला नाही मनामध्ये की नाही. हे छोटे छोटे पाप आहेत, पण हे देखील आपण काय करतो. मग बायबल कोणत्या पश्चातापाविषयी म्हणत आहे? तारण होण्यासाठी हा पश्चाताप गरजेचा आहे का? प्रभू या पश्चातापाविषयी गाजवत होता का? शुभवर्तमान हा पश्चाताप गाजवत होता का? तर नाही. शुभवर्तमान या पश्चातापाविषयी सांगत नव्हतं.
शुभवर्तमान कशाविषयी सांगत होते? येशू कोणत्या पश्चाताप करायला सांगत होते? संदेष्ट कोणता पश्चाताप करायला सांगत होते? प्रेषित कोणता पश्चाताप करायला सांगत होते? कशाविषयी पश्चाताप करायचा होता हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की हे वचन जेव्हा पाऊल तिथे गेला ग्रीसमध्ये, तेव्हा तिथे तो हेल्लिनी लोक होते, त्यांच्याशी तो बोलत होता आणि त्यांना तो सांगत होता की काय करा, तुम्ही पश्चाताप करा आणि काय करा, पश्चाताप करून पुढे त्यांनी सांगितलं की पश्चाताप करा आणि कशावर काय करा आपण पाहणार आहोत ते वचन. आपण मी जे आत्ता सांगितलं त्याचं एक वचन 1 योहानाचा 1 अध्याय आणि 8 वचन, आपल्याला पाप नाही असे तर आपण स्वतःला फसवितो. आपल्याला पाप नाही असं जर कोणी म्हणतो तर तो काय करतोय, स्वतःला फसवत आहे. आणि पुढच्या 10व्या वचनात तो म्हणतो की तो लबाड आहे. जो असं म्हणतो की मी पाप करत नाही, आपल्यामध्ये पाप नाही असं जो म्हणत आहे तो काय आहे, तो लबाड आहे. असं कोण सांगते? खुद्द पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पापाचा पश्चाताप आपण रोज केला पाहिजे. कारण की मी तुम्हाला सांगितलं की रोज आणि रोज काय होतं, आपल्याकडनं पाप होतात. तर त्याचा पश्चाताप आपण कसा केला पाहिजे? रोज केला पाहिजे. पण हे जे तारण आहे ती एकदाच आहे. नवीन जन्म कसा आहे? एकदाच आहे. आणि प्रेषित संदेष्टे आणि खुद्द प्रभू येशू ख्रिस्त या तारणाविषयी सांगत होतं. मग या तारणाविषयी काय गरजेचं होतं? की तारणाविषयी काय होतं की विश्वास ठेवणे गरजेचं होतं. तो काय म्हटला की काय करा, विश्वास ठेवा. कशावर? शुभवर्तमानावर विश्वास ठेवला पाहिजे. शुभवर्तमान काय होतं की नाही? शुभवर्तमान काय होतं की आम्हासाठी काय आहे, दाविदाच्या नगरामध्ये काय तारणारा जन्मलेला आहे. आणि तो कोण आहे? प्रभू येशू आहे. हे शुभवर्तमान होतं आणि याच्यावर विश्वास ठेवायचा होता. मग तुम्ही म्हणून याच्यात काय विशेष आहे की नाही? ते विशेष यासाठी आहे की येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदरपासून जवळजवळ शेकडो वर्ष आहे, 500-600 वर्ष कुणी संदेष्टा नव्हता, त्यांच्याशी देव बोलत नव्हता. संदेष्टा नव्हता, देव त्यांच्याशी बोलत नव्हता. आणि देव त्यांच्याशी बोलत नसल्यामुळे लोक काय झाले, ते त्यांच्या मार्गापासून भटकले होते, अन्य देवाची उपासना करू लागले होते. वेगवेगळ्या देव, वेगवेगळ्या मूर्ती त्यांनी स्वतःसाठी केल्या होत्या आणि त्यांची ते उपासना, त्यांची ते आराधना करू लागले होते आणि खऱ्या देवाची ओळख ते विसरून बसले. आणि अशा परिस्थितीमध्ये काय सांगत आहे की तारण कोणाकडनं आहे? येशू ख्रिस्तापासून आहे. हे सांगणं कुणी सुरुवात केली? योहानाने सुरुवात केली, ठीक आहे नाही? की तो म्हटलं पश्चाताप करा, पश्चाताप करा. आणि काय म्हटलं पुढे? कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे की नाही? मग आता अज्ञान काय होतं लोकांचं की नाही? आपल्याला माहिती पाहिजे की अज्ञानाकडे आपण वाचलं की अज्ञानाकडे काय केलं? प्रभूने डोळे झाक केली, कानाडोळा केला. अज्ञान काय होतं? लोकांना माहीत नव्हतं का की खून करू नये म्हणजे पाप आहे, चोरी करू नये म्हणजे पाप, हे लोकांना माहीत नव्हतं का? माहीत होतं. मग लोकांचं अज्ञान काय होतं? लोकांचं अज्ञान हे होतं त्या काळी की त्यांना खऱ्या देवाची ओळख नव्हती. ते अनेक मूर्तीपूजा, अनेक खोटं शिक्षण, वेगवेगळ्या प्रकारची शिकवणूक त्याच्या काय होते, मार्गी लागले होते. एकापेक्षा अनेक देव मानायचे, प्रत्येक गोष्टीमध्ये देव मानायचे, त्यांनी मूर्त्या केल्या होत्या, त्याच्या भजनी पूजनी लागले होते. त्यांनी खऱ्या देवाला ते विसरले होते. आणि म्हणूनच तो सांगत होता की काय, योहान सांगायला निघाला की पश्चाताप करा. कशापासनं पश्चाताप करा? याच्यापासनं काय की तुम्ही अन्य देवाची उपासना करत आहात, मूर्तीची उपासना करत आहात. तर आता तुम्ही काय करा? पश्चाताप करा. कारण की काय, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आता आपण पाहिलं की 1 थेसलनियाचा 1 अध्याय 9 ते 10 वचन, तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले? जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्यास. की नाही? पाऊल इथं थेसलनिकराच्या लोकांना काय सांगत आहे की आम्ही तुमच्यामध्ये कशासाठी आलेलो आहोत? तो काय म्हणतो? जिवंत व खऱ्या देवाची ओळख करून देण्यासाठी आम्ही तुम्हामध्ये आलो आहोत की नाही? मग याचा अर्थ काय होता की जिवंत आणि खऱ्या देवाला ते लोक काय झाले होते? विसरले होते. आणि त्याचीच ओळख करून देण्यासाठी पाऊल तेथे आला. तो म्हणतो की काय की मूर्तीपासून देवाकडे कसे फिराल? पुढच्या वचनात 10व्या वचनामध्ये म्हणतो की तुम्ही मूर्तीपासून कोणाकडे फिरा?
देवाकडे फिरा. तो म्हणतो की तुम्ही काय करा, पश्चाताप करा आणि मूर्तीपासून देवाकडे, जिवंत व खऱ्या देवाकडे फिरा. हा पश्चाताप त्यांनी करायला लावला तिथे. की नाही, आज आपण पाहतो की हा आपण पश्चातापाचा अर्थ काय घेतो की नाही, आपल्या वेगवेगळ्या पापांपासून पश्चाताप, हां तो तर करायचाच आहे. पण या काळी तिथे जे सेवक आणि संदेष्टे काय सांगत होते की पश्चाताप करा. कशापासनं? की जे तुम्ही अन्य देवांची उपासना करत आहात, चुकीच्या शिक्षणामध्ये आहात, चुकीच्या विश्वासामध्ये आहात, त्या चुकीच्या शिक्षणामधून, चुकीच्या विश्वासामधून काय करा, तुम्ही काय करा, पश्चाताप करा त्याच्याबद्दल आणि काय करा, योग्य मार्गाकडे या. तो मार्ग काय आहे? येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि नुसता विश्वास ठेवू नका. काय करा, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि काय करा, त्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या. म्हणजे तुमचे काय होईल, तारण होईल. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होते. पश्चाताप करा, विश्वास ठेवा आणि बाप्तिस्मा घ्या. सोपं आहे. पश्चाताप करून काय करायला लावलं आहे, बाप्तिस्मा घ्यायला लावलं आहे की नाही. मग ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. मग देवाने इथे आता जर आपण एखादं म्हटलं की आजच्या परिस्थितीमध्ये काय आहे की नाही, आज आपण पाहतो हे वचन आपल्या इथं कसं आहे, आज आपण पाहतो की वेगवेगळ्या काय आहेत, पंथ आहेत, वेगवेगळे डिनॉमिनेशन आहेत. ते हे शिकवतात की पश्चाताप करा, तुम्ही दारू पिता सोडून द्या, ठीक आहे नाही, तुम्ही सिगरेट पिता सोडून द्या, वेगवेगळे व्यसन आहेत सोडून द्या, लोभ आहे सोडून द्या, काय करा, आपल्या पापांची कबुली द्या. पण जर वास्तविक पाहता ते काय म्हणतात, मरिया कोण आहे, पवित्र माता आहे, तिच्याकडे तुमची प्रार्थना करा. आता जर हे चुकीचं शिक्षण जर ते लोकांना देत असतील आणि त्यांनी सगळ्या प्रकारच्या पापांपासून त्यांनी काय केलं, स्वतःला सांभाळलं, असं होणं अशक्य आहे. पण आपण गृहीत धरू की एखाद्याने काय केलं, ही सगळे जे मनुष्याचे पातक करतो काया वाचा मने, त्या सगळ्यापासून एखाद्याने सांभाळलं, ते एकदम नीट वागला. पण त्याला जर खऱ्या देवाची ओळखच नसते, तो जर रोमन कॅथलिक विश्वासाचा असला तर त्याला काय फायदा, काहीच फायदा होणार नाही. किंवा तो एखाद्या डिनॉमिनेशनमध्ये असला, चुकीच्या विश्वासात असला, चुकीच्या डिनॉमिनेशनमध्ये असला तर काय फायदा, तो कितीही नीतिमान वागला पण जर त्याला खऱ्या देवाची ओळख नसली तर काय होईल, त्याचं तारण होणार नाही. विचार करा तुम्ही, पहा ते सांगतात आज पश्चाताप करा, तुम्ही दारू सोडा, हे सोडा, पण ते सांगतात का की हे करून काय सोडून ज्या डिनॉमिनेशन आहे ते सगळं बाजूला ठेवून काय करा, शास्त्र काय सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवा, ते तुम्हाला नाही सांगणार. ते फक्त तुमच्या शारीरिक जे पाप आहेत त्याविषयीच ते तुम्हाला सांगतात, त्याचाच पश्चाताप करायला लावतात. म्हणजे आत्मिक पाप आहे. कोणतं आत्मिक पाप, की खऱ्या देवाची ओळख, की देवा आम्ही खरा देव सोडून दुसऱ्या देवाची चुकीच्या विश्वासामध्ये होतो, चुकीच्या शिक्षणामध्ये होतो, त्याचे तू काय कर, आम्हाला क्षमा कर. आणि त्याच्यापासून परावृत्त होणं हे तिथं अपेक्षित आहे. हे आज देखील वचन तेच सांगते की तुम्ही त्याच्यापासून परावृत्त व्हा. ह्या गोष्टी तर काय, बाप्तिस्मा घेतल्यानंतर देखील आपल्यामध्ये पाप होतं, खोटं बोलतो आपण, कधी राग येतो, साहजिक आहे, मनुष्य होता. येशू ख्रिस्ताशिवाय कुणी ते पूर्ण केलं नाही. देहात प्रकट झालेला तो काय होता, देव होता. त्याने देहात प्रकट होऊन ते करून दाखवलं. त्याच्या खेरीज कुणीच असा नव्हता की ज्याने पाप केलं नाही, सर्वांनी पाप केलेले. पण आज शिकवलं जातं की नाही, तुम्ही पापापासून प्रवृत्त व्हा. मी हेच शारीरिक पाप सांगितलं. पण इथे देवाचं जो खरा त्याचा पश्चाताप कशापासून होता, तर खरा पश्चाताप म्हणजे जिवंत आणि खऱ्या देवाची ओळख करून घेणे. आणि जे चुकीचं होतं म्हणजे काय, मूर्तीपूजा, अनेक देवांची उपासना करणे, त्या मार्गापासून मागे फिरणे. आता तेव्हाही ते होतं, आता देखील तेच आहे. आता काय की खऱ्या विश्वासाची आणि खऱ्या शिकवणीची ओळख करून घेणे. मग आपण जिथे आहोत तिथून मागे फिरणे. मग ते कोणतंही डिनॉमिनेशन असो, कोणताही पंथ असो, त्यांनी काय केलं पाहिजे, आपला खरा विश्वास. मग खरा विश्वास कुठे आहे, पवित्र शास्त्रामध्ये. कोणत्या मनुष्याचे शब्द नाही, कोणत्या मनुष्याचं पुस्तक वाचून नाही. त्या मनुष्यामध्ये पुस्तकात मनुष्याचे विचार लिहिलेले असतात. शास्त्रातून त्याचं कुठंतरी तुटपुंजा एखादा रेफरन्स घेतलेला असतो त्याच्या हितासाठी.
आणि ते सांगितले जातात. शास्त्रवचन पूर्ण पुढे करून काय केलं जातं, स्वतःचे मनचे विचार सांगितलेले जातात. आणि त्या वचनाखेरीज त्या पुस्तकामध्ये बाकी काही नसतं, तेवढं वचनच एक शास्त्रामधलं असतं, बाकी सर्व मनुष्याचे मनचे विचार असतात. मग असे पुस्तकं वाचून काय होणार आहे, आपण खऱ्या मार्गापासून बळकून जाणार आहोत. आणि आज तेच फार झपाट्याने होत आहे. लोक XYZ असा व्यक्ती येतो, काही सांगतो, पुस्तक काढतो, त्याच्यावर वाचतात आणि त्यांच्या मागे जातात. खऱ्या विश्वासापासून जिवंत देवाची ओळख विसरून जातात. आणि म्हणून जेव्हा त्या परिस्थितीमध्ये ते गरजेचं होतं, तसं या परिस्थितीमध्ये देखील ते आज फार गरजेचं झालं आहे. अनेक पंथ झाले आहेत. बायबल ते एक आहे, पंथ हजारो झालेले आहेत. त्याच्यापैकी सगळेच खरे आहेत का? नाही. खरं तर एकच असणार, खरं तर एकच मार्ग असणार, खरं तर एकच ठिकाणी जीवन असणार. ते कुठे आहे? पवित्र शास्त्रामध्ये. पण पवित्र शास्त्र सोडून हे लोक काय करत आहेत, आपल्या मनचे विचार लोकांना शिकवत आहेत, मनुष्याच्या मनचे विचार लोकांना शिकवत आहेत. आणि खऱ्या देवाची जी ओळख प्रेषितांनी खुद्द येशू ख्रिस्ताने करून दिली होती, त्यापासून ते आज लोकांना बळकवत आहेत. आणि म्हणून तो म्हणतो की प्रेषित 16:30 तारण व्हावे म्हणून मी काय करावे. तो मनुष्य म्हणतो जेव्हा की तारण व्हावे म्हणून मी काय करावे, तर तो म्हणतो की काय, प्रभू येशूवर विश्वास ठेव. की नाही, तो म्हटला का तारण व्हावे म्हणून तू काय कर, तुझ्या सगळ्या पापांची, म्हणजे तू जे पाप करत आहे, जर तू व्यसन करत असेल त्याच्यापासून पापाची क्षमा माग, खोटं बोलला असेल त्याचे पाप क्षमा, असं म्हटलं का तो? नाही. तो म्हटलं काय कर, प्रभू येशूवर विश्वास ठेव. आणि काय कर की प्रभू येशूच हाच देव आहे, जिवंत व खरा देव आहे, हे काय कर, तू स्वीकार कर. म्हणजे तुझं काय होईल, तारण होईल. कारण की तो कुठला होता, रोमवासी होता. रोम काय होता, अनेक देवांची उपासना करणारे होते ते. जेव्हा पाऊल तिथे गेला त्याने पाहिलं की नावं लिहिली होती आणि एका वेदीवर लिहिलं होतं की अज्ञात देवासाठी. तो पाऊल त्यांना म्हटलं, ज्या अज्ञात देवाची उपासना करताना त्याच देवाविषयी मी तुम्हाला सांगत आहे. आता ते म्हणलं, एखादं म्हटलं असता हां विश्वास ठेवतो मी, प्रभू येशू देव आहे की नाही. आता जो एवढे 400-500 देवाची उपासना करतो त्याच्यासाठी एक देवाचे अजून काय बिघडलं असतं, अजून एक देव की नाही. पण कसा विश्वास कसा ठेवायला लावला आहे की तोच एक जिवंत देव आहे आणि सत्य देव आहे. आणि त्याचं कसं करायचं आहे, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण जीवाने प्रीती करायला, त्याचे वचन पाळायला. मग जर आता एकापेक्षा अनेक देव असतील तर आपण मग काय करू शकतो, पूर्ण मनाने करू शकतो का नाही. या देवावर थोडीशी प्रीती, त्या देवावर थोडीशी श्रद्धा, ह्या देवावर थोडीशी श्रद्धा, हे की नाही. हा देव माझा आवडीचा आहे, तो देव माझा थोडा कमी आवडतो मला, असं होऊ शकतं. म्हणून तो काय म्हटलं की काय कर, पूर्ण मनाने. मग पूर्ण मनाने कधी करू शकतो, जेव्हा एकच असेल तेव्हाच आपण पूर्ण मनाने त्याच्यावर काय करू शकतो, प्रीती करू शकतो. आणि हेच तू त्यांना सांगत होता पाऊल की एकच जिवंत. तो काय म्हटलं, जिवंत, कारण की तिथं सगळ्या मूर्ती लावलेल्या होत्या, इथून तिथून काय होत्या, मूर्ती होत्या. म्हणून तो म्हटला जिवंत व खऱ्या देवाविषयी तुम्हाला मी काय करतोय, ओळख करून देतोय. आणि त्याच्यासाठीच तुम्ही पश्चाताप करा की या मूर्तीपूजेपासून तुम्ही काय व्हा, मागे फिरा. म्हणजेच पश्चाताप करा, मन वळवा तुमचं. कोणाकडे वळवा, खऱ्या व जिवंत देवाकडे. कोणाकडे, येशू ख्रिस्ताकडे. आणि म्हणून तो म्हटलं की काय, योहानाकडे जाऊ आपण, की तो काय म्हणतो योहानामध्ये की पश्चाताप करा. तर योहान देखील काय म्हणतो, पश्चाताप करा. पण तिथे काय आले, शास्त्री आणि पुरुषी पण आले होते, आहे की नाही. मग आता इथं आपण जाऊया मत्तेयाचा 21वा अध्याय आणि 32वा वचन. कारण योहान न्यायपणाच्या मार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही विश्वास धरला नाही, परंतु जकातदार व कसबीन यांनी त्याचा विश्वास धरला. तुम्ही तर ते पाहून त्यांचा विश्वास धरावा असा मागून देखील पश्चाताप केला नाही, की नाही. काय म्हणतो इथे येशू ख्रिस्त की काय, योहान तुमच्याकडे
आला, पण तुम्ही काय केला, त्याचा विश्वास धरला नाही. यॉन काय म्हणत होता की पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या, की नाही. आणि शास्त्री हे कोणाला म्हणत आहे? प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि पुरुषांना म्हणत आहे की काय तुम्ही कसं जीवन जगता? धार्मिक जीवन जगता. तुम्ही काय करता? सगळ्या आज्ञा पाळता. पण ह्या सगळ्या आज्ञा पाळून देखील तुमचा काय विश्वास आहे की आम्ही जे कर्म करतो त्याद्वारे आमचं तारण होईल, हा त्यांचा विश्वास आहे. नियमशास्त्राच्या द्वारे काय होईल? आमचं तारण होईल, हा शास्त्री आणि पुरुषांचा विश्वास आहे. पण इथे काय म्हटलं तो की तुम्ही विश्वास धरला नाही यहोवाचा. पण विश्वास कुणी धरला? जकातदार आणि कसबीन यांनी काय केला? येशू ख्रिस्ताचा विश्वास धरला. आणि त्यांनी विश्वास धरलेला पाहून देखील शास्त्री आणि पुरुषांना पश्चाताप झाला का? नाही झाला. आता इथे दोन प्रकारचे लोक आपल्याला दिसतात की जे काय शास्त्री आणि पुरुष जे धार्मिक होते पण त्यांनी विश्वास धरला नाही. आणि दुसरे कोण? जकातदार आणि कसबीन जे धार्मिक नव्हते, सर्व प्रकारचे पाप करत होते. ठीक आहे, जकातदार लोक पडत होते, कसबीनी व्यभिचार करत होत्या, पण त्यांनी काय केलं? विश्वास धरला. काय विश्वास धरला? की येशू ख्रिस्त काय आहे? जिवंत देव आहे आणि खरा देव आहे आणि तोच आम्हाला काय करू शकतो? तारण देऊ शकतो. पण शास्त्री आणि पुरुष काय म्हणत? त्यांचा विश्वास काय होता की आम्ही जे नीतीचे व न्यायाचे कृत्य करतो त्याद्वारे आम्हाला तारण मिळतं. आणि म्हणून तो म्हटलं की तुम्ही त्याच्यापासून पश्चाताप करा, त्या मार्गापासून मागे फिरा. पण इथे तसं ते शास्त्री आणि पुरुषांनी केलं नाही असं आपल्याला पवित्र शास्त्रानं. आणि म्हणून मग ते 3:2 मध्ये पश्चाताप करा कारण आकाशाचे राज्य जवळ आले आहे. पण जर आज काय शिकवलं होतं की पश्चाताप करायचा आहे, पण कशाचा करायचा आहे? फक्त वर शारीरिक पापांविषयी ते नाही सांग की पश्चाताप करा की आम्ही ज्या चुकीच्या शिक्षणामध्ये आहोत, की नाही. आज आपण लोकांना गरज आहे की चुकीचं शिक्षण काय आहे ते सांगायचे, चुकीचा विश्वास काय आहे ते लोकांना पटवून देण्याची गरज आहे. ते पटल्यानंतर लोकांनी काय केलं पाहिजे? पटलं म्हणजे काय? पवित्र शास्त्रात शोधलं पाहिजे. पवित्र शास्त्रात शोधल्यानंतर त्याला आमेन म्हटलं पाहिजे, कारण की ते पवित्र शास्त्रातली वचने आहेत. आणि काय केलं पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे की प्रभू आम्ही चुकीच्या शिक्षणामध्ये होतो, प्रभू आम्ही चुकीच्या विश्वासामध्ये होतो, तर आम्हाला काय कर? आता क्षमा कर आणि आमचं काय कर? तारण कर. ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म घेणे म्हणजे तारण होते नाही. तारण कसं आहे? वैयक्तिक आहे. त्याला वचन समजल्यावर, खरा मार्ग समजल्यावर त्यांनी काय केलं पाहिजे? प्रभूचा स्वीकार केला पाहिजे. स्वीकार कसा केला पाहिजे? की तो एकच जिवंत देव आहे आणि तो माझा तारणारा आहे, असा त्याचा स्वीकार केला पाहिजे. तर आणि मगच काय होईल? तारण होईल. किंवा ख्रिस्ती कुटुंबात जन्मलं म्हणजे तारण होतं असं नाही. लोकांची तीच धारणा आहे की मी ख्रिश्चन आहे, की नाही, आणि माझं काय आहे? तारण झालेलंच आहे, मी ख्रिस्ती आहे ना आता. आणि मग आता मला पश्चाताप कशाचा करायचा आहे? काय याचे शारीरिक पाप, त्याच्यापासून पश्चाताप करायची आपल्याला रोज आणि रोज गरज आहे. कारण की आपण रोज पाप करतो, आपल्याकडनं कळत नकळत चुका होतात. पण इथे गरज काय आहे? की खऱ्या देवाची ओळख करून घेणं याची गरज आहे. खऱ्या शिक्षणाची, खऱ्या विश्वासाची ओळख करून घेणे याची गरज आहे. आणि तो खरा शिकवण, तो खरा विश्वास, तो खरा देव कळल्यानंतर की पश्चातापाची गरज आहे की आम्ही चुकलो प्रभू, आम्ही चुकीच्या मार्गात होतो, चुकीच्या विश्वासात होतो, तू आम्हाला काय कर? क्षमा कर आणि आमचं काय कर? तारण कर. याची आज गरज आहे. पण आज फक्त शिकवलं जातं काय? पश्चाताप करा शारीरिक पापांपासून. येशू ख्रिस्त तेव्हा तो म्हटला नाही तिथं की पश्चाताप करा, दारू प्यायचं सोडून द्या, पश्चाताप करा. तो म्हटला पश्चाताप करा आणि विश्वास ठेवा. काय विश्वास ठेवायचा आहे? की तारण, म्हणजे तुमचं तारण करणारा कोण आहे? येशू ख्रिस्त. तुम्हाला सोडवणारा कोण आहे? येशू ख्रिस्त. स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. म्हणून तो मार्कमध्ये म्हणतो, स्पष्ट म्हटलेलं आहे 1:15 मध्ये, देवाचे राज्य जवळ आले आहे, तुम्ही पश्चाताप करा आणि शुभ वर्तमानावर विश्वास ठेवा. की नाही? काय करायचं आहे? पश्चाताप तर करायचा आहे, पण पुढची प्रक्रिया काय आहे? शुभ वर्तमानावर विश्वास ठेवायचा आहे. आणि शुभ वर्तमान काय होतं? हां, शुभ वर्तमान ते आहे की आम्हासाठी दाविदाच्या नगरामध्ये आज तारणारा जन्मला आहे. तो कोण आहे? ख्रिस्त प्रभू आहे. हे शुभ वर्तमान आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. अन्य देवता त्यांच्या मार्गापासून
मागे फिरायचं आहे की नाही. मूर्तीपूजेपासून मागं फिरायचं आहे, चुकीच्या शिक्षणापासून मागं फिरायचं आहे, चुकीच्या विश्वासापासून मागं फिरायचं आहे, त्याचा पश्चाताप करायचा आहे. शारीरिक पापाविषयी तर रोजच पश्चाताप करायचा आहे. ते शारीरिक पापापासून जर मुक्ती तर तारण नाही मिळणार. परत सांगतो की शारीरिक पापाविषयी पश्चातापाविषयी क्षमा होईल तुम्ही जर मागितलं तर येशूच्या नावाने, पण तारण होईल याची काही गॅरंटी नाही. तारण कधी होईल जर तुम्ही खऱ्या देवाची ओळख करून घेतली, खऱ्या विश्वासामध्ये तुम्ही असला, खऱ्या शिकवणीमध्ये असलात. वेगवेगळ्या डिनॉमिनेशन आहेत, त्या वेगवेगळ्या डिनॉमिनेशनमध्ये असलं तर डिनॉमिनेशन काय करतात, एक बायबलचं वचन घेतात, त्याच्यावर एक मिशन स्थापन होतं आणि नंतर त्या देवाच्या बायबलचा त्यांचा काही संबंध राहतो. मग ते मिशनमध्ये काय असतं, त्यांचंच व्हिजन आणि त्यांचंच मिशन असतं मनुष्याचं. त्यांचं व्हिजन एकच असतं की काय, कशी आमचे संपत्ती वाढेल, आणि त्या व्हिजनला अनुसरूनच त्यांचं मिशन असतं की कसं त्या दृष्टीने आम्ही चालत जाऊ, कसं आणखी लोक जोळा करून कसं आमचे कोठारात काय होईल, प्रभूच्या कोठारात नाही आमच्या कोठारामध्ये धान्य साठवलं जाईल. हे त्यांचं विजन आणि मिशन आहे लोकांचं. बऱ्याचशा मंडळात त्याच विजन आणि मिशनने चाललेले आहे. पण आपलं विजन आणि मिशन एकच आहे की काय, सार्वकालिक जीवन. आणि ते कशामध्ये आहे, पवित्र शास्त्रामध्ये आहे. ते कशाद्वारे मिळतं, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने. आणि आज म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की पश्चाताप करा. ह्या गोष्टी वचनाला एवढं तुम्ही सोपं घेऊ नका. पश्चाताप म्हणजे फक्त शारीरिक पापांसाठी नाही, तर पश्चाताप म्हणजे काय करायचे, आपल्याला मागे फिरायचं आहे. तर कशापासनं, चुकीच्या शिक्षणापासनं, चुकीच्या विश्वासापासनं, आणि जे अन्य देवता आहेत, जे उपासना करतात लोक आज, त्या चुकीच्या देवदेवतापासनं, मूर्तीपूजेपासनं. विशेष म्हणजे आज ख्रिश्चन म्हणणारे लोक देखील मूर्तीपूजा करतात. पण प्रभू तरी देखील म्हणतो की काय, की आज्ञानाच्या काळाकडे मी काय केलेलं आहे, कानाडोळा केलेला आहे. एखादा जर मूर्तीपूजा करत असेल, फोटोला जाऊन फुलं चढवत असेल, फोटोच्या पाया पडत असेल, मेणबत्त्या लावत असेल फोटोजवळ, तो प्रभू म्हणतो की जर तुला पश्चाताप झाला तर मी तुझं ते आज्ञान समजून त्याच्याकडे काय करील, डोळे झाक करील, तुला माफ करील. हे तुझं आज्ञान होतं समजून मी तुला काय करील, माफ करील. पण तू तसा काय कर, पश्चाताप कर आणि पश्चातापास योग्य अशी फळं द्या. वचन आहे. मग पश्चाताप केल्यानंतर काय योग्य असं फळ काय आहे, बाप्तिस्मा घेणे आहे की नाही, ते फळ आहे. पश्चाताप झाल्याची कृती काय आहे तुमची, हां तुम्हाला पश्चाताप झाला, मग तुम्ही काय केलं, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तो मनात आहे. पण त्याचं फळ काय, तशी कृती केली पाहिजे तुम्ही बाप्तिस्मा घेण्याची. तर ह्या गोष्टी काय केल्या पाहिजे, आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि हे जे वचन आहे ते एवढं सोपं नाही, त्याचा अर्थ खूप गहन आहे. आणि येशू ख्रिस्त तेच सांगत होता की चुकीच्या मार्गापासून, चुकीच्या देवदेवतांपासून, चुकीच्या शिक्षणापासून तुम्ही काय करा, मागे फिरा. यहुदी लोकांना देखील तो तेच सांगत होता, कारण की ते काय करत होते, स्वतःच्या कर्माच्याद्वारे काय करत होते, नीतिमान ठरू पाहत होते, स्वतःचं तारण करू पाहत होते. पण प्रभू त्यांना काय म्हटला की काय आहे, की तारण कशावर आहे, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच तारण प्राप्त होतं. तर प्रभू करो हे वचन समजणारं मन आणि अंतःकरण तो आपल्या सर्वांना. प्रेझ लॉर्ड.